त्या धर्माची पुनर्स्थापना भगवान श्री परशुरामांनी केली। तत्कालीन समाजामध्ये जो अधर्माचा जो प्रभाव वाढला होता तो नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना केली। आपणास माहिती आहे की धर्मसंस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे, तर पुढे होणार देणे ईश्वराचे। धर्मसंस्थापना करण्याकरताच भगवान अवतीर्ण होतात आणि भगवान श्री परशुरामांनी तत्कालीन जी काही अधर्माची घडी होती ती धर्माची जी घडी विस्कटलेली होती ती घडी त्यांनी पुनर्स्थापित केली आणि धर्माची पुनर्स्थापना केली। त्यामुळे आजचा हा दिवस सर्व समाज बांधवांना शस्त्रविद्येचा आणि शास्त्रविद्येचा एक प्रकारे अध्ययनाचा किंवा त्याचा उपासना करण्याचा एक संदेश या माध्यमातून जात आहे। खरोखर आज परशुराम जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व जनतेला काय संदेश द्याल? सर्व जनतेला वर्तमान परिस्थिती आपण पाहतो, सगळ्या वैश्विक स्तरावर सुद्धा सध्या एकंदरीत असमतोल आहे, असहिष्णुता आहे। तर शस्त्रविद्येच्या माध्यमातून आणि शास्त्रविद्येच्या माध्यमातून आपण त्याला सहिष्णू जग कसं होईल याकरता आपण जाऊ शकतो। रामकृष्ण हरी।